नगरसेवक शंकर पवार यांच्या मातोश्री श्रीमती सावित्रीबाई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी पूजा शंकर पवार, माणिक शंकर पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास शाळीराम, भालचंद्र मराठे, रवींद्र गुरव, बाळासाहेब शिंदे, शफीक पठाण, प्रदीप भालेराव आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। वॉर्ड क्रमांक 104 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी या विरंगुळा केंद्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे शंकर पवार यांनी सांगितले। या विरंगुळा केंद्रात शंकर पवार यांच्या मातोश्रींच्या 79व्या वाढदिवसानिमित्त मातोश्रींच्या हस्ते 79 रोपे लावण्यात आली। तसेच स्मशानभूमीला वॉटर कूलर भेट देण्यात आला। पुण्यामध्ये प्रथम असे विरंगुळा केंद्र बनवण्यात आले आहे। विरंगुळा केंद्र आम्ही फक्त परदेशात पाहिले आहे असे मत वॉर्डातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले। पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आमच्या नगरसेवकांचे की इतका सुंदर पॅगोडा आम्ही परदेशातून पाहिलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला वाटतं आमच्या भागात असं काही नाही घडत आहे। हे तुम्ही पहिल्यांदा केलं तुमचं अगदी आव्हान मानायला तेवढे थोडेच आहे। आणि पॅगोडा म्हणजे विश्रांती स्थान आहे, पण नुसतं बाकं टाकून काही विश्रांती मिळत नाही। लागलं काही आपल्याला इथं बसता येत नाही, पण या पॅगोडाने आमची फार मोठी व्यवस्था महिलांची विशेषता आणि हे महिलांचंच असावं असं मला वाटतंय। जास्ती करून मला आरामशीर बसता येतात ज्येष्ठ नागरिकांना याच्यावर असेच पॅगोडे विश्रांती स्थानं ज्या ठिकाणी सोय होईल जास्तीत जास्त व्हावी आणि आपलंही गाव आपला देश असा सुंदर दिसावा आणि असं मला वाटतं। हा, मी विलास शाळीग्राम, ज्येष्ठ नागरिक संघ, सैनगर, पर्वतीनगर, जुना शिवमगड परिसर, जुना जाकात नाका, शिवमगड रोड याचा अध्यक्ष असून आमच्या या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी या वॉर्डातले नगरसेवक, लाडके नगरसेवक, लोकप्रिय नगरसेवक माननीय शंकरजी पवार यांनी ज्या पद्धतीने हा पॅगोडा निर्माण केलेला आहे, मला वाटलं पुण्यामधल्या जवळजवळ 150 वॉर्ड, अंदाजे 150 वॉर्डच्या मध्ये हे असा उपक्रम सर्व पहिल्यांदाच झालेला आहे आणि मला वाटतं याचीच प्रतिकृती किंवा हे मॉडेल म्हणून, रोल मॉडेल म्हणून हे करून यापुढे प्रत्येक वॉर्डामध्ये अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल अशी मी आशा बाळगतो। आणि या ठिकाणी एक गोष्ट मी आत्ताच महिलांनी ज्यावेळी मागणी केली की या ठिकाणी आमच्यासाठी राखीव ठेवा, तर 50% राखीव तुमच्यासाठी आहेच, 50% राखीव तुमच्यासाठी आहेच, तो तुमचा हक्कच झालेला आहे। तर त्यात जर आमची कुठलीही जुमत नाही, आम्ही उरलेल्या 50% मध्ये मात्र तुम्ही क्लेम करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो। माननीय शंकर पवार यांनी आपल्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे एक स्त्रियांचं विशेषच असं आहे, तर आज आम्हाला मला वाटतं हे स्थानचं पॅगोडा अतिशय सुंदर कलाकृती निर्माण केलेली आहे आणि ती मला वाटतं आम्हा महिलांसाठी आश्वासक आणि संरक्षक असं स्थान। लोकप्रिय आणि महाराष्ट्रातून कार्यक्षम नगरसेवक म्हणून जे निवडून आलेले होते त्यांनी हे काम इतक्या लवकर केले की आम्हाला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की या पुढील 15 दिवसामध्ये हे काम होईल आणि त्याच्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त याचं उद्घाटन होईल। ॲज ए इंजिनियर म्हणून मला तरी कधी हे 15 दिवसात काम होईल असं वाटलंच नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलं। बाकी सगळे नगरसेवक आपण काय करणार आहोत ह्याच्या जाहिराती करतात, पण यांनी काम करून हे काम झाल्याचं लोकांना पटवून दिलं। म्हणजे ह्या कार्यक्षमताचा जो पुरस्कार त्यांना दिला आहे तो कशा तऱ्हेचा आहे हे प्रत्येक वेळी ते सिद्ध करून दाखवत आहे। आमच्या वॉर्डातील ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती मिळवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे। तसेच नागरिकांचे मला सहकार्य मिळाल्यामुळे मी हे विरंगुळा केंद्र बनवू शकलो असे मत शंकर पवार यांनी व्यक्त केले। आज पर्यावरण दिन आणि 31 मार्च 2011 माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त जे आज आपण विविध कार्यक्रम घेतले त्यामध्ये सर्वात जास्त प्राधान्याने जे कार्यक्रम आपला पॅगोडा जो आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथं सर्व ग्रुप संध्याकाळी मंदिराच्या आरती झाल्यानंतरच घरी जायचा, पण त्यांना ऊन आणि पावसाचा जो त्रास जाणवत होता वेळोवेळी ज्येष्ठ नागरिक ग्रुपचे सगळे आम्हाला आठवण करून द्यायचे, शंकरराव याच्यावर काहीतरी झाकण घाला म्हणजे आम्हाला इथे निवांत वाचता येईल। पण अशा ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या ह्या परिसरातलं जेवढं मी कौतुक करन तेवढं कमी आहे, कारण ह्या ज्येष्ठ नागरिकांची माझ्या मागे एवढी मोठी ताकद आहे की माझ्याकडनं ती एवढी कामं करून घेतात आणि त्याचं समाधान मी देतात।
आज एवढा उशीर 2 तास झाले. ज्येष्ठ नागरिक आता एक 100-125 नागरिक माझ्या कार्यक्रमासाठी राहिले. खऱ्या अर्थाने ते माझ्यासाठी मलाच आहे. आणि आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि जेणेकरून माझ्या आयुष्यात म्हणजे माझं सर्व आई वडील, माझं आयुष्य जे माझ्या आईच्या पायापासून चालू करतो आणि त्या पायाचं जेवढं यश आहे आज त्या यशाच्या मार्गावरती आज मी ज्या पद्धतीने कामं करत चाललोय त्या पद्धतीने मला यश मिळत चाललंय. हेच माझ्या आईचे आशीर्वाद आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माझे मित्रमंडळी सर्व परिवाराचं आशीर्वादाने आज ज्या पद्धतीने मार्ग काढत चाललोय ते सगळे योग्य रीतीने मार्ग निघालेले आहे. आता महिन्यापूर्वी महाराष्ट्र पत्रकार संघाने मला एक पुरस्कार दिला, कार्यश्रेष्ठ नगरसेवक म्हणून पुरस्कार दिला. त्या कार्यक्रम नगरसेवक पुरस्कारामध्ये मी माझी आई आणि माझा परिवार आणि सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रुप माझे मित्रमंडळींच्या आशीर्वादाने जे मिळालं ते असा हा सर्व आशीर्वाद दिवसांदिवस मला मिळत चालले. दिवसांदिवस माझी कामाची प्रगती तुमच्या ताकदीमुळे वाढत चालली आणि महाराष्ट्रभर पुणे शहराभर असं चांगलं माझं नाव सगळ्या ठिकाणी कुठेही गेलं तर आपल्याकडे पाहुणा आलेला मी विचारतो की इथला नगरसेवक कोण आहे. अशा पद्धतीने मला ज्येष्ठ नागरिक झालं. सर्व एरियात बी मला विचारलं जातं. जाता येता मी लोकांनी पॅगोडा संदर्भात हजारो लोकांनी मला उद्घाटनपर्यंत विचारलं असेल ही आयडिया तुमच्या डोक्यात कशी आली आणि हा कसा केला. एवढा सुंदर असा आम्ही कुठं बघितलं नाही. आता आमच्या काकूंनी सांगितलं की असा पॅगोडा आम्ही परदेशात बघतो, इथं आम्हाला बघायला मिळालेला नाहीये. असा हा पॅगोडा आम्हाला इथं बघायला मिळाला. त्या तुमच्या सर्व ताकदीतनं हे काम केलं आणि त्याचा आशीर्वाद तुम्ही मला देऊन आज या पॅगोड्याच्या सर्वजण उद्घाटनाला राहिले त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो.